मात्र सांगता आपल्याला असं आहे चार तरुण पार आपण चाललोय एखादा म्हातारा माणूस पाहिजे पाहिजे मग बोलवूया का आजीला बोलवा का तुम्ही बोलवताय नाही नाही आजे ए आजे ए हिम्मत वरडा काय झाले आजी कुठं गेली काय डोंगरावर अरे बसली दगड फोडायला गेली दगड फोडायला टेकडावर बसली का काय दगड फोडायला खणीत खणीत आणि मग पाणी आटले की खरं? दगड फोडायला काय पाण्यात खोट पडते बाई. नाही मला वाटलं धुणं व्हायला गेली असं काय काय मागता नाही, दगड फोडायला साडी आजे ए आजे काय रे माझ्या नातवा फार सकाळ सकाळ तुझ्याने हाताने बरं बोंबलायला लागला असशील. ए बोंबला गिमला असलं काय म्हणायचं मी काय शिमग्याला तर तुम्ही काय मी अरे शिमग्या दिवशी तू माझ्या घराच्या पाठीमागे येऊन धूल पडली होतास की त्या वाळ्याला डबक्यात वाळ्या डबक्यात मला म्हणत्या काय तुला वाटतंय का बोला हा मी ती तुम्ही दारू हा हा वाळ्या तेव्हा डबक्यात असली नसली दारू पितो का हा हातपट्टी पितो काय बाबा काढ कसं बघतो रे जरा सांगा येत नाही का चार चौघांना पुढे इंग्लिश फिरते म्हणून सांगायला वाळ्या नवं तू डबक्यात पितोस हा साधी का काय तोंडाने. सांगा उजळा बोलू रंगी बेरंगी माझ्यासाठी इमानाने विद्या दारू तुझ्यासाठी कोल्हापूरचं इमान काय त्याच म्हणून बंद पडलं काय पेट्रोल प्या लागला इमानासाठी ती दारू तुला सांगते एवढी महाग असते त्या दारूचं दर जर तू ऐकलंस हा तर तुझी दात काही बसल दात फुल बसायला दात आहे की कारण बच्चाही बसवलं नव्हता मग अशी द्यायची की नाही मला जरा शिला खाताना तर तुला सांगतो असली महागात महाग दारू आहे की नाही हा असल्या महागात महाग दारू फक्त हातपाय धुतो हातपाय काय करतोस रोज सकाळ संध्याकाळ हा इंग्लिश दारून हातपाय धुतो हातपाय नुसतं हातपाय धुतोस इंग्लिश दारून नुसतं हातपाय हा तरीच म्हणलं का रे एवढा काळा पडलाय आणि माझ्या रंगावर त्याचं काय मास्तर काळ पडायच्या मागे व्याजचं कारण आहे काय कारण आहे काळ पडायच्या मागे कारण आहे म्हणजे काय झालं तुला सांगतो मी बालका असताना तू लहान असताना हा मी बालका असताना माझ्या आईला मी ताकद अरे थोडा अरे तुला चुकल्यासारखं काय वाटतंय का नाही मी बालका असताना माझ्या आईने मला काकद घेतलं होतं आईनं तुला काकड घेतलं मला होतं. नटवलं होतं तुला नटवलं होतं तोंडाला पावडर लावली होती अरे काय सांगतेस काय झालं अरे तुझ्या काळात पाऊस पावडर होती तर का मग तुझ्या आई माझ्या देखत तुला बेसी पावडर थापत होती नव्हता बीएससी म्हणजे काय वा अहो मुंग्याची पावडर आजी मुंग्याची पावडर लावत होती खरं नुसतं माझ्या पायाला लावत होती का ग गुळ 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 माझ्या बाचा गुराळ घर होत गुळ गुळ त्यातनं आलं माझ्या पायाला मुंग्या लागायच्या सारख्या मला तुला सांगतो मला पावडर लावल्या आणि माझ्या डोळ्यात काजळ घातलं होतं ए आज तू डोळ्यानं म्हणा काय ती बाबा ना काय ते बाबा करून तिला काय का नाही ही नात आहे की नाही ते तेव्हा इथं वरच होतं हा माझ्या आईनं असं वरून 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 चवळीचे शेंग तिथे ना दृष्ट लागायसारखं माझं नाक आहे माझ्या नाकाचा फोटो काढून नेते ते लोक घरात लावायला का बरं म्हणते किती देतं नाक आहे बघा म्हणते ते. तुझं हं. आणि तुला सांगतो मला असं काजळ घातलं होतं हा डोळ्यात काजळ घातलं होतं आणि हे ते टिकली हा काजळाची आजी हे ते टिकली हे ते टिकली हे ते टिकली आणि टिकली हातात वा हातात टिकली देते का नाही आजी हे ते टिकली हे ते टिकली हे ते टिकली आणि हातात एक टिकली असं मला नटवलं होतं आणि नटवलं का नाही मला असं काकत घेऊन मथुरेला असे गवळण निघायला गळ्यात चालली होती हा मला काकत घेऊन मला नटवून अशी मथुरेला गवळण निघायला कशी चालली होती कशी
पडेल ते खाली रे किती वाजवा लागला फोडून तुला काय तोंडाच्या आणि मला नटवड घेऊन असं जात असताना कुठल्या माऊलीच्या लेकीने माझ्याकडे बघितलं कुठल्या माऊलीच्या लेकीने माझ्याकडे बघितलं तुझ्याकडे बघितलं आणि मला दृष्ट झाली आजचे तुला दृष्टी झाली मला दृष्ट झाली संध्याकाळी पण ताप आला तापात मला तिसरा अटॅक आला अरे त्याला झटका म्हणतात. हो तापात मला झटका आला आणि त्या झटक्यात मी काळा पडलो गाजी तू काळच पडलास नाहीतर गोरा गोरा पान फुलासारखा छान असावे मला जर नटवून माझ्या आई जर हातात धरून अशी चालवायला लागली चालवायला लागली तर आजूबाजूचे बघणारी सगळी म्हणायची ते काय म्हणायची शाहरुख खान गरम लागाले देवची वा देवची गरम लागली अरे शाहरुख खान असं चालत होता काल तसं चालत नव्हतं छा छा मला जर नटवून माझी आई जर अशी मला अशी धरून चालवायला लागली हा तर आजूबाजूची बघणारी सगळी म्हणायची ते काय म्हणायची शाहरुख खान अरे शाहरुख खानला काय लकवा मारलेला वय नाही नाही कोणी झाला असेल काय पोचवला नव्हता खाली